संत तुकाराम गाथा अभंग क्रमांक 115। अभंग। घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, फक्ता राखे पायापासे दुर्जनासी संहारी। अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत, तुका मने पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल। घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो। भगवंत विठोबा आणि विष्णू च्या हातात असलेला चक्र व गदेचा उपयोग तो न्याय स्थापनेसाठी करतो। तो देव सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा संहार करणे हाच त्याचा धंदा किंवा परकर्तव्य आहे। चक्र हे भगवान विष्णूचं एक अचूक, वेगवान आणि अभेद्य अस्त्र आहे, जे पापांचे उच्चाटन करतं। गदा ही त्यांची शक्ती आहे, ती सत्ता दर्शवते। धंदा हा शब्द इथे तुकाराम महाराजांनी उपरोधाने वापरला आहे। देवाचे कार्य म्हणजे धर्माचे रक्षण आणि अधर्मांचा नाश। श्रीकृष्णाने अर्जुनासाठी संपूर्ण महाभारताची जबाबदारी घेतली। श्रीरामाने रावणाचा संहार केला। यावरून लक्षात येतं की देव मूक साक्षीदार नसतो, तो आवश्यक तेव्हा कृती करतो। भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी। देव आपल्या भक्तांचं रक्षण करतो, त्याच्यासाठी स्वतःला झुकवतो, तर दुर्जनांचा नाश करतो। देव हा सर्व शक्तिमान असूनही भक्तांसाठी विनम्र होतो, तेच त्याचे भक्तवत्सल्य रूप। परंतु जे अभिमानाने, अन्यायी, लोभी आणि क्रूर आहेत, त्यांच्यासाठी तो संहारी रूप घेतो। उदाहरण। द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना कृष्णाने तिचं रक्षण केलं। प्रल्हादाच्या भक्तीसाठी विष्णूने नरसिंह रूप घेऊन त्याच्या वडिलांचा हिरण्यकश्यपूचा संहार केला। यातून हेच शिकायचं, भक्ती असेल तर देव तुझ्यासाठी उभा राहील। ओळ क्रमांक 3। अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत। अर्थ। जे परमेश्वर अव्यक्त निराकार आहेत, ते भक्तांच्या प्रेमाने साकार होतं। जे मुळात दिसत नाही, ते श्रद्धेमुळे रूप धारण करतं। स्पष्टीकरण। भगवंत मुळात निर्गुण निराकार आहे, पण भक्ताच्या ओढीमुळे, भक्तीमुळे तो सगुण होतो। जिथे भाव आहे, तिथे तो स्वतः मूर्त रूप घेऊन प्रगट होतो। संतांचे अनुभव सांगतात, विठोबा खरोखरच प्रकट होतो, कारण भक्ती तीव्र असते। उदाहरण। संत पुंडलिकाच्या सेवेमुळे विठोबा उभा राहिला, त्याचं मंदिर आज पंढरपुरात आहे। शबरीच्या प्रेमामुळे श्रीराम तिच्या घरी आला आणि झुटी बोरं खाल्ली। सच्ची भक्ती देवाला साकार करते। ओळ क्रमांक 4। तुका मने पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल। अर्थ। तुकाराम महाराज म्हणतात, जो जसा भगवंताची इच्छा धरतो, तसाच विठोबा त्याला भेटतो। भक्ताचं अंतःकरण जसं असेल, तसंच देव त्याला प्रतिसाद देतो। स्पष्टीकरण। कोणीतरी त्याला आई म्हणतो, कोणीतरी बाप, कोणीतरी मित्र, तर कोणीतरी सखा। विठोबा प्रत्येकासाठी वेगळा असतो, भक्ताच्या नात्यानुसार। म्हणूनच भगवंत सगुण साकार सर्वसामान्य वाटतो। उदाहरण। संत जनाबाईसाठी विठोबा तिचा सखा होता, तिला झाडू मारायला मदत करायचा। संत चोखामेळ्यासाठी तो मित्र होता, अडचणी सोडवायचा। संत नामदेवासाठी तो घरातला जीव होता, ताटात जेवण करत होता। देव तुमचा असतो, जसा भाव तुम्ही त्याला देता। निष्कर्ष व उपदेश। भगवंत हा केवळ साक्षी न राहता कृती करणारा आहे। सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश हेच देवाचे काम। भक्तीच्या ओढीमुळे निराकार देव साकार होतो। विठोबा प्रत्येक भक्तासाठी तसा असतो, जसा भाव भक्त ठेवतो, भक्ताला पायाशी ठेवतो, प्रेमळ बनवतो, त्यासाठी स्वतःचं रूपही बदलतो। तुकाराम महाराजांचे हे शब्द अजूनही प्रत्येकाच्या अनुभवाला लागू होतात। आपण जसा भाव ठेवतो, तशी आपल्याला देवाची अनुभूती होते। आज आपण पाहणार आहोत एक अभंग, जो सांगतो देवाचा खरा स्वभाव। तो प्रेमळ आहे,
पण संहारकही आहे. तुमचा मित्र आहे, पण तुमचा रक्षकही आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जसा तू तसाच तुझा विठ्ठल. तर चला शिकूया विठोबाचं खरं रूप हृदयातून. रामकृष्ण हरी.